अव अव कवापासनं बाहेर बसलायसा? सकाळपासनं काय खाल्लं बी नाही. चला 4 घास खाऊन घ्या. नका लावून घेऊ मनाला एवढं. कमी देते ना दूध आपल्याला, भागल आपलं त्याच्यावर. कमळी दूध किती देते? 4 लिटर. पोरांचं शिक्षण येईन का 4 लिटर मध्ये? शेतीला पाणी येईल का 4 लिटर मध्ये? अगं कमळीला घ्यायला घेतलेलं कर्ज तरी फिटल का 4 लिटर मध्ये? आहेत का बाळासाहेब? तात्या इकडं कुठं? अंगास तुमच्या गावात आमचा सत्कार आणि तुम्हीच इकडं कुठं? नाही, आज कमळी यायची होती ना. रेडी झाली ना? काढा पेढे. कमी गाबडली पुण्यांदा. लाका 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 रडू नकोस. 7:30 काय सुटा नाही तात्या, आपण असंच खुडत मारायचं. काय बोलतोस मर्दा? माझी सुटली नाही का? तुम्हाला सपोर्ट होता, आमचं काय आहे? कसला सपोर्ट? आपल्या दोघांची जमीन बी तितकीच आणि आर्थिक परिस्थिती पण तीच. तुमच्या गावच्या सोसायटीनं आमच्या समाजाला उभं तर केलं का कर्ज पाण्याला? आज बघ सत्कार केलाय. एका जनावरावर सुरुवात केली होती, आज 20 आहेत आपल्याकडं. दिवसाला 250 लिटर दूध जाते दूध डेअरीला. किती? 250? हा 250. हा कसलं औषध पाजलंय? या औषधाचं नाव आहे NDDB आणि MLDB यांच्या सुसंघटित प्रयत्नातून उभा झालेला प्रकल्प पेडिग्री सिलेक्शन प्रकल्प. मग आमच्या कमळीला बी द्या की एखादी बाटली शिल्लक असेल तर औषधाची. अरे हा कार्यक्रम आहे देशी गाई म्हशींचा विकास करण्यासाठी. कसं आहे, आपल्या वातावरणात आणि उपलब्ध चाऱ्यात त्या व्यवस्थित जागतात. त्यांची दूध देण्याची क्षमता पण जास्त असते. क्रॉसबीड जनावरांपेक्षा त्यांची प्रतिकारशक्ती पण जास्त असते. पण कसं आहे, अडचण आहे, आपण त्यांच्या दूध देण्याच्या क्षमतेला अजून ओळखलंच नाही. कारण शेतकऱ्याला वाटते की देशी जनावरं विदेशी जनावरांची बरोबरीच करू शकत नाहीत. बरोबरच आहे की. संकरित गाया दिवसाला 30-35 लिटर दूध देतात आणि आपली पंढरपुरी म्हस देते 4. आणि संकरित गाई पोसायचा खर्च किती? ती पैशावाल्याची कामं, आपल्याला कुठलं परवडते? आणि त्यात काय आजारपण आलं तर? मग तर कंबरटच मोडलं म्हणून समजा. आपल्या पंढरपुरी म्हशीचं तसं नाही मर्दा. पण देशी त्यांच्या इतका फायदा पण करून देत नाही. तेच तर. आपला का नाही, आपल्या जनावरांवरचा विश्वासच उडालाय. तुला माहिती आहे का, ब्राझीलमध्ये आपल्या गिर गाई नेऊन विकसित केल्यात. त्या 30 ते 35 लिटर दूध देत आहेत. आपल्या देशात सुद्धा असा प्रयत्न आपल्या गाई म्हशींमध्ये सुरू झाला आहे. त्यांच्या साहाय्याने आपल्या देशातल्या मुर्रा आणि मेहसाणा म्हशी 15 ते 20 लिटर दूध द्यायला लागलेत. खरं? मग काय खोटं सांगतोय मी? अहो कसं शक्य आहे तात्या, आपल्या पंढरपुरी म्हशीशी संकरित गायांबरोबर कशी बरोबरी कुठं काय, मला तर काय कळा नाही. बरं, माझ्याकडे कुठली गुरं आहेत असं वाटतंय तुला? संकरित गाया. मग काय जर्शी गाया? पंढरपुरी म्हैस? हो हो हो, आपली पंढरपुरी म्हैस. पांडुरंगाच्या पावनभूमीत जन्मलेली तलवारी शिंगाची.
काळ्या पांढऱ्या शेपूट गोंड्याची, निमुळत्या तोंडाची, उबट खुब्याची, काळ्या भोर रंगाची, शांत संयमी स्वभावाची, अशी ही आपली पंढरपुरी म्हैस. एटीएम म्हैस म्हणजे एनी टाइम मिल्क म्हैस म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. अरे, कोल्हापूरच्या तालमीत प्रत्येक मेहनत करणाऱ्या पैलवानाला दिवसभरात कधीही धारोष्ण दूध मिळावं म्हणून प्रत्येक तालमीत ही म्हैस आवर्जून घेतात. म्हणजे एक म्हस 10-12 लिटर दूध देते दिवसाला? जास्तच. काय सांगताय? अहो, आपली पंढरपुरी म्हस ना? वय वय, ह्याच. तात्या, मला तर काय बी कळना. ते कमीसाठी औषध तेवढं द्या की. एक काम करा, उद्या सकाळी माझ्या गावाकडे या. प्रकल्पाचे अधिकारी येणार आहेत, तेच देतील तुम्हाला औषध. कमळे, आता काय बी काळजी करू नको. पेडिग्री सिलेक्शन प्रोग्राम. हा हा. होय, तात्या म्हणते ती खरंच आहे. तात्याचा गोठा केवढा मोठा आहे. सगळं सुजलाम सुफलाम झालंय ना? हा. या 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 या. खरंच की, फक्त पंढरपुरी म्हशी. आता म्या काय बी नाही बोलणार. हे जगताप साहेब, PS प्रकल्पाचे अधिकारी साहेब, द्या ह्यांना औषध. तात्यांनी तुमची केस सांगितली, ऐकून दुःख झाले, पण काही हरकत नाही. आपण तुमची केस नक्की सुधारू शकतो. आता पेडिग्री सिलेक्शन प्रोग्राम म्हणजे नक्की काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. नाही पण साहेब, ते तात्या म्हणतात की पंढरपुरी म्हशी दिवसाला 10-12 लिटर दूध. नाही, ते खरं नाही. तर खरं हे आहे की त्यांच्या सर्व म्हशी 10 लिटरच्या वरती दूध देतात आणि तात्यांची एक म्हैस दिवसाला 16 लिटर दूध देते. 16? अव, ते औषधाचं विचारा की. पेडिग्री सिलेक्शन प्रोग्राम म्हणजे देशी गाई म्हशींचा विकास आणि त्यांच्या दूध देण्याच्या क्षमतेला वाढवण्याची मोहीम. बघा कसं आहे की या कार्यक्रमात आपण काय करतो, तर आपण भरपूर दूध देणाऱ्या शुद्ध वाणाच्या निरोगी म्हशी शोधतो. या म्हशींच्या कानाला टॅग लावून त्यांची नोंद ठेवली जाते. या अशा म्हशींचे एका वेतात जास्तीत जास्त 11 महिने
किंवा त्या वेताचे दूध आटेपर्यंत दुधाचे रेकॉर्ड घेतले जाते. प्रसूतीच्या नंतर 5 ते 25 दिवसांच्या आत पहिले रेकॉर्ड केलेच पाहिजे. दर महिन्याला ठराविक तारखेला सकाळी आणि संध्याकाळी दुधाचे रेकॉर्ड मिल्क रेकॉर्डर दूध मोजणीच्या रजिस्टरमध्ये लिहिले जाते. जर एखाद्या वेळेस कालांतराने एखादी म्हैस एकच वेळ दूध देत असेल तर रेकॉर्डमध्ये एकाच वेळेचे दूध घेतले जाते. दूध रेकॉर्डिंगच्या वेळी पिणाऱ्या रेडकाला सरळ थानाला न पाजता मोजणी झाल्यानंतर वेगळ्या भांड्याने किंवा बाटलीने दूध पाजले जाते, जेणेकरून मोजणी अचूक व्हावी. या मोजणीच्या आधारे दूध देण्याच्या क्षमतेवरून म्हशींची क्रमवारी ठरवली जाते. जसं की 1, 2, 3 या सर्वोत्तम दूध देणाऱ्या म्हशी असं आपण म्हणतो. या म्हशींना सर्वोत्तम रेड्याच्या वीर्याने कृत्रिम रेतन केले जाते. जर रेडी जन्माला आली तर तो शेतकरी ठेवतो, आणि रेडा जन्माला आला आणि तो जातिवंत पंढरपुरी असेल तर तो वीर्य उत्पादन केंद्रात पाठवला जातो. वीर्य उत्पादन केंद्रात पाठवण्यापूर्वी आईच्या आणि रेडकाच्या रक्ताचे नमुने घेतले जातात. ते दोघे निरोगी आढळले आणि आई आणि वडिलांच्या DNA चाचण्याही बरोबर आल्या तर त्या रेडकाला वीर्य उत्पादन केंद्रात पाठवले जाते. या ठिकाणी रेडकाचे चांगले पालन पोषण होते. हे रेडे मोठे झाल्यावर वीर्य उत्पादनाच्या कामी येतात. गावात असलेल्या कृत्रिम रेतन केंद्रात हे वीर्य उपलब्ध केले जाते. या वीर्यामुळे जन्माला येणारी म्हैस ही आपल्या आईपेक्षा जास्त दूध देते. या प्रक्रियेमुळे देशी जनावरांचा म्हणजे आपल्या इथे पंढरपुरी म्हशींचा विकास होतो आणि ती जास्त दूध देऊ लागते. यालाच म्हणतात पेडिग्री सिलेक्शन प्रोग्राम. बाळू, हेच तर आहे तुझ्या कमळीचं औषध. अगदी बरोबर. साहेब, तुम्ही शिमेन भरायचं म्हणताय का? हो. काय शंका? शक्यच नाही. अहो, म्हशीला रेडा दाखवल्याशिवाय ती गाभणच राहू शकत नाही. बाळू, हा तुझा गैरसमज आहे. सगळे असेच म्हणते ती. तात्यासाहेब, तुमच्या किती म्हशींना तुम्ही रेडा दाखवलाय? एकही नाही. किती म्हशींना AI म्हणजे कृत्रिम रेतन केलंय? सगळ्या म्हशींना. त्यामुळं तर एवढ्या दूध देतात. पर साहेब, ते शिमेनमुळे दूध कसं वाढतं जरा परत एकदा सांगाल का? अगं, आत्ता तर सांगितलं ना साहेबांनी. एवढं कुठं मराठीतलं कळतंय पुस्तक? सांगतो, सोपं करून सांगतो. हां. आता मला सांग, काय तुझ्या म्हशीचं नाव? कमळी. हां, कमळी. कमळीला तू कुठला रेडा दाखवतो? देशमुख नानाचा. बरं, कमळीला आणली कुठून? हिथंच घेतली गावात, रामा पाटलाकडून. आता बघा, हा रामा पाटील त्याच्या म्हशीला कुठला रेडा दाखवतो? गावात एकच रेडा आहे, देशमुख नानाचा. आता बघा, कमळीचा बाप पण तोच आणि कमळीला पण तू त्यालाच दाखवणार. याच्यामुळं होतं काय की पुढची पिढी चांगली होत नाही. यालाच इनब्रीडिंग म्हणतात, ज्यामध्ये पुढची पिढी कमजोर आणि कमी उत्पादनक्षम बनते. क्षणभर आपण हे बाजूला ठेवू. आता तुमचा तो देशमुख नानाचा रेडा, ह्याची आई किती दूध देत होती माहिती आहे का? त्याची आई बहीण आपण कशाला काढतोय? अरे, त्याशिवाय तुला कसं कळणार की या रेड्यामुळे होणारी पैदास ही चांगली दूध देणारी निरोगी असेल की नाही? काय हो साहेब, म्हणून आमची कमी सारखी आजारी पडती? अगदी बरोबर. मी पुन्हा थोडक्यात तुम्हाला सांगतो. आपण हा कार्यक्रम या सोलापूर जिल्ह्यातील 4 तालुक्यात पंढरपूर, मंगळवेढा, माडा आणि सांगोला येथे राबवत आहोत. या कार्यक्रमाअंतर्गत आपण भरपूर दूध देणाऱ्या शुद्ध आणि निरोगी म्हशी शोधल्या आहेत. या म्हशींपासून पैदास झालेला निरोगी रेडा आपण प्रजननासाठी निवडतो. या रेड्याची जनुकीय पार्श्वभूमी आपण कानाच्या बिल्ल्यामार्फत जतन करून ठेवतो. अशा रेड्यांचे वीर्य घेऊन ते गोठवले जाते आणि कृत्रिम रेतनासाठी वापरले जाते. त्याद्वारे उत्तम पैदास होते. या रेडकांना संतुलित खाद्य दिले जाते. नैसर्गिक रेतन, ज्याला इंग्रजीत
नॅचरल सर्व्हिस म्हणतात. ग्रामीण भाषेत आपण ज्याला रेडा दाखवणे असे म्हणतो. यामध्ये वीर्य मात्रा जास्त असते. एकावेळी जितके वीर्य एक रेडा देतो त्यात अनेक म्हशींचे कृत्रिम आणि निरोगी रेतन होऊ शकते. नैसर्गिक पद्धतीत म्हणजे रेडा दाखवण्यात काही धोके असतात. उदाहरणार्थ चांगले वीर्य वाया जाणे, लैंगिक आजार होणे किंवा इतर काही इन्फेक्शन, म्हशीपासून रेड्याला किंवा रेड्यापासून निरोगी म्हशीला होणे. कृत्रिम रेतनामुळे हे धोके टाळता येतात आणि आपलं पशुधन निरोगी आहे याची आपल्याला खात्री राहते. कृत्रिम रेतनात वापरल्या गेलेल्या रेड्याची संपूर्ण वंशावळीची माहिती असते आणि त्याची नियमित रोग चाचणीही होते. पण आपल्या गावातल्या रेड्याची अशी काही माहितीही नसते आणि त्याची वेळोवेळी रोग चाचणी होत नाही. का हो साहेब, ते कानाला बिल्ला मारायचं जरुरीच आहे का? नाही म्हणजे उगाच ते सोसायटीचं करत असले का वाटते. बिल्ला नोंदणीसाठी आहे, नाहीतर मग कळणार कसे कुठली म्हैस जास्त दूध देते कुठली नाही, कुठल्या म्हशीचे आईबाप कोण, आजी आजोबा कोण, जेणेकरून त्याचा वाण चांगला आहे की नाही हे आपण खात्रीशीरपणे सांगू शकतो. हे बरोबर आहे तुमचं, पण ह्या बिल्ल्याची नोंद कुठं करायची? तुमच्या वहीत का दवाखान्यात? का त्याचं बी तुमच्याकडे एखादं औषध आहे? बाळू, हुशार आहेस केला का तू? चांगला प्रश्न विचारलास. ज्यावेळी तुझ्या म्हशीला बिल्ला मारला जातो तेव्हा प्रकल्पाचे अधिकारी याची नोंद इनाफमध्ये करतात. इनाफ ही NDDBने बनवलेली एक संगणक प्रणाली आहे ज्यामध्ये आपल्या पशूंची नोंदणी करून या पशूंबाबतच्या सर्व गोष्टी साठवून ठेवल्या जातात. जसं की तुझ्या म्हशीला कोणत्या रेड्यानं AI केलं आहे याचा देखील नंबर असतो. आजच्या घडीला इनाफ ही संगणक प्रणाली संपूर्ण भारताचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून कार्यरत आहे. यामध्ये आपल्या पशूंची नोंदणी वर्षानुवर्षे साठवून ठेवली जाते. बाळू, बघ विचार कर, नुसता बिल्ला मारून आणि आपल्या म्हशीची नोंदणी इनाफमध्ये करून जर 15 वर्षांनी मला याची माहिती हवी असेल तर ती मला लगेच मिळते. बाळू, मनात कुठलीच शंका ठेवू नको. अरे हा कार्यक्रम काय फक्त महाराष्ट्रातच नाही चालू, तर देशभर वेगवेगळ्या ठिकाणी चालू आहे. राष्ट्रीय डेअरी अंतर्गत NDDBने सेवाभावी संस्था, सहकारी सोसायट्या आणि लाईव्ह स्टॉक डेव्हलपमेंट बोर्डच्या मदतीनं देशातील निवडक जातीच्या पशुधनाचे पेडिग्री सिलेक्शन कार्यक्रम सुरू केला आहे. पंजाबमध्ये हा कार्यक्रम सहेवाल गाय आणि निळी रावी या म्हशीमध्ये, हरियाणामध्ये हरियाणी जातीच्या गायीमध्ये, राजस्थानमध्ये सहिवाल, थारपरकर आणि राठी जातीच्या गायीमध्ये, गुजरातमध्ये गीर आणि कांक्रेज जातीच्या गायीमध्ये, तर जाफराबादी म्हशीमध्ये, आणि महाराष्ट्रामध्ये आपल्या पंढरपुरी म्हशीमध्ये हा कार्यक्रम राबवला जात आहे. साहेब, या कार्यक्रमात आम्हाला बी सामील करून घ्या की. अहो, हा कार्यक्रम तुमच्यासारख्या शेतकऱ्यांच्या फायद्यासाठीच आहे. तुम्ही आणि तुमच्यासारख्या इतर शेतकऱ्यांसाठी आम्ही वंधत्व निवारण शिबिर घेत असतो. ज्या म्हशींना गर्भधारणेसंबंधी समस्या आहेत त्याचे निवारण केले जाते. त्याचबरोबर निरोगी आणि सशक्त बछड्यांची प्रदर्शनी भरवली जाते. या प्रदर्शनीसाठी प्रकल्पातील अधिकारी सशक्त आणि निरोगी बछड्यांची निवड करतात आणि त्याची गावामध्ये प्रदर्शनी भरवतात, जिथे शेतकऱ्यांना चांगल्या पशुचे दर्शन घडते. काफ रॅली म्हणजे प्रदर्शनी हे या प्रकल्पाचे महत्त्वाचे अंग आहे, ज्यामुळे शेतकरी या प्रकल्पाला सहजतेने जोडला जातो. आपल्या पंढरपुरात एक भव्य पशुपालक मेळावा मार्च 2018 झाला. अवघ्या महाराष्ट्रात घडून आलेला असा पहिलाच मेळावा होता. या मेळाव्यामध्ये वेगवेगळ्या तज्ज्ञांनी आपल्या पंढरपुरी म्हशीवर झालेलं काम आणि तिचे संगोपन चांगल्या पद्धतीनं कसे करावे ही यावर भाष्य केले. आपले तात्यासाहेब अशा कार्यक्रमातूनच आपल्याकडे आले. थोडक्यात काय, आपल्या पंढरपुरी म्हशींचा विकास करून जास्त दूध उत्पादन या कार्यक्रमामुळे शक्य झाले. मी सामील झालो, माझी भरभराट झाली. एका म्हशीवरून आज माझ्याकडे 20 म्हशी आहेत. बाळू, मग काय होणार ना सामील? आता राहिलंय काय, झालंयच की. आणि तुम्ही बघताय काय, सामील व्हा.